स्टार्टिंगला पळला पहिला, नंतर नाही कमी झाला राव. मुडा होत असा. पावली भेटली आपल्याला इथं. ही सागाची झाड आहे इथं, मस्त बांधली आपण. आपल्या कुठ्या गाडीत ठेवलेल्या काय बिकवा आणि इंद्रुज विठ्ठलवाडी एक्सप्रेस इंद्रुज जवळच घाट आहे. अरे दाम इथं काचवळ्याची चालतो, आठवतो सांग तुला गोर बघायला इथं. बरं नाही व्यवस्थित. अजून एक गोरा घ्यायचा आपल्या तावड्यातून फक्त. आता इंद्रुज जाऊ गाड्या खाली कुठं गावलेला पाय बी जायला होता रे. इथून साधारण बघतो आपल्याला रोकल एक किती 4-5 किलोमीटर अंतर आहे बघता. सकाळच्या बारी ट्रॅफिक लागतं रे इकडून. आपण आंबेठाण मार्ग यायला पाहतो तिकडून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण बरोबर 8 वाजल्यात. आपल्याला जायच्या आता रोकल घाटात पुन्नसला घेऊन. हुन्नस आणि लक्ष्मी आहे. सोनाची टेम्पो येतोय. सोना टेम्पो लावून दाखवायला तिथं आपल्या गोट्या मागं तसं तर ठेवून जायला लागेल मग आपल्याला. आणि एक गोरपर्यंत तावड्यात भरायचं आहे. म्हणजे आपला कांड आहे एक आपलं आणि एक तावड्यातलं पोराचं मित्राचं. मग त्याचं पण भरायला लागेल आपल्याला. पोरायला फोन होतोय, त्यांना माझी गाडी जाणार आहे ती तीन डायरेक्ट. आणि मी पुढे जाणार आहे मग निघून. श्री इंद्रुज जाऊ गाड्या खाली कुठं गावलेला पाय बी जायला होता रे. गाडी लावली का तक्क्याला लावली ना. चला घ्या. ए कानी घे. ए इंद्रुज एक काम कर, ते खुट्या बिट्टे बाहेर घेऊन जा. कानीकडे ते खुट्या खुट्यानं हातोडी घेऊन जा गाडीत जा पहिली. छान म्हण तुला ते काम करा. जाऊन दे मी को शेड्डार तुरी. अजून एक कानी घ्या चांगली. बरं नाही व्यवस्थित. अजून एक गोरा घ्यायचा आपल्या तावड्यातून फक्त. आता आयतं मध्ये बसून काय अडचण नाही. इंद्रुज आणि ती कोवरती आहे. इंद्रुज चला. इथं लावता केलं इथं इथं शेवट फन्नीच्या कडा लावायला लागेल रे. सोन्या फुल मार. इथंच गोठा त्यांचा कुठेतरी. तो दुसरा गोरा मारायचा आपल्याला. हा थांबा जरा. पुढे घे थोडा. कर सरळ कर सरळ. येऊन दे. हा येऊन दे. बस सर एवढं बस हवली तू बरा. सारखलं नाही गोरे. मॅट मुळे नाही सर वाटतो. ही चांगली मॅट कुठं आणली इंद किसरी मॅटी. हा भाऊ बरं ना डिझेल काय बरं झालं जायचं आम्हाला. टाइम झाला अरे काय नंबर जाईन निघून बाई. थंडा घे की. काय थंडा घ्यायचं पुढे घेऊ. 600 रुपये टाका डिझेल. 600 टाका. आम्ही बरोबर आहे ना माळून घेते. हे द्वारका सिटी बशी आहे. इथून साधारण बघता आपल्याला रोकल एक किती 4-5 किलोमीटर अंतर आहे बघता. सकाळच्या बारी ट्रॅफिक लागतं रे इकडून. आपण आंबेठाण मार्ग यायला पाहतो तिकडून. सावरतरी बांबोली करून ना त्या मार्ग आलो असतो लवकर गेलो असतो. आपल्या नेमका तावड्यात गोरा बाराच होता म्हणून मी बाळून घे मार्ग यायला लागलं. तू नेमकं 1 वे केल्यामुळे ना लय वेळ लागतोय राव. हळूहळू गाडी चालवायला लागली. ट्रॅफिक पण आहे. सकाळच्या बारी लोक आहे ना कंपनी चालले. 85 का
आपला टोकन नंबर 30 आहे. आताशी पहिलं मला साधारण 5 ते 6 गाडी पाळलेले. पाऊण तास लागणार आपल्या गाड्या. टोकन नंबर 1 पर्यंत वर आहे मागून तर गावात पोहोचल्या त्यांना म्हणलं सगळे मिळून या. मग हाय 5 तास ना गार पाण्याची बाटली पण आणा म्हणलं 4 भरून. आणि रोकल गाव आहे आता या साईडला. थोडा जवळ घाट आलेला आहे. 5-1 मिनिटात पोहोचा मग घाटात. त्या गावात पहिला मी आलतो 2-3दा. त्याच्यानंतर आत्ता आलोय. मला घाट जवळच घाट आहे. अरे दामी तर काचवळ्याची चालतो आठवत होतो सांग तुला वर बघायला. इथंच घाट रे ठोंबऱ्याची इथं का. धक्का बघ सोन्या चांगला धक्का घेऊ आणि उतरून घेऊ वर वासरा सगळी. सावली पण बघा आणि म्हणा. थांब एक मिनिट मी जातो खाली. साईडला धक्काच नाही पुढं. हा पुढं चाललो इथं धक्का आहे म्हणले ते. इथले स्थानिक लोक त्यांना विचारलं पोरला फोन करा पाहिजे पटके पुढं आली काय नाही. आपला 30 नंबर आहे. आता मला वाटतं 10 ते 12 नंबर पळून झाला असेल टोकन नंबर. काय आलं सावली दर इथं पुढं पलीकडं जा कुठे बेटे घ्या. सावली भेटली आपल्याला इथं. ही तागाची झाड आहे इथं मस्त बांधली आपण. आपल्या कुठ्या गाडीचं ठेवलेल्या बिकवा शेटनी. बिकवा शेट हिंद्रूच कुठं गेला जंगलमध्ये गेला काय मंगल कराय. गोर उतरून घेतल्या आपली. एक मित्राचा गोर आहे आपल्या कामठ्यांचा. हा सोन्याचा आहे. इकडं आपला खुन्नस आणि म्हणून लक्ष्मी आहे. ये बावट रे याला तिला मारित आहे ते डाय चावण नाही याला जोरात नाव कळत. लक्ष्मी इकडे. लक्ष्मीच्या लागा माग गुतून ठेवावं लागेल राव. पायात अडकायची. चल मी आहे बिकवा आणि इंद्रूज विठ्ठलवाडी एक्सप्रेस इंद्रूज. बाजू चल ना त्रास देऊ राहू दे. काय रे बिकवा वासरू सोडतोय. तो वासरू याला फ्रेश केला पाणी टाकले आणि सोडलाय कानी. शिवटी घेतली आपण. पोरला फोन करा सगळ्यांना. गाड राहिल्यात आम्ही सोडल्यात वासर. 2 गाड्या पळा लोक चला लवकर. फोन करते सारखं राव. बोला पिल्या आता हाय काय आपलंच गोड आहे. नाही ना ते आपलं नाही झालं हो का. आता ये एकच गाडा आपला. मी वर जातो वर खाली सोडतो वासर वर चाललं वेळ वाढायला. चांगलं आहे राव. भारी व्हायला पाहिजे आपली. भारी व्हायच्या लागेल का वाटते. वासर आपली खुन्नस नवीन गोर राहील. आपला टोकन नंबर आता वासर नीट सोडाय पाहिजे त्यांनी पोरांनी. अडे वासर पळतोय आधी सोडून द्यायला त्याला. आळले गाठी अड्या आळ्यात पकडता यायची नाही वासर. इकडून नेऊन गेली ना अवघड होते. सर्व आणली तिकडं. मी गाठात थांबलेलो व्हिडिओ घ्यायला. कॅमेरावाल्याकडून व्हिडिओ घेतली पण खुन्नस एवढा पायान तसा नाही पळला राव. तसा पळाय पाय होता.
शेजारचा गोवारा असा चांगला होता ठीक आहे तसा ओके. खुन्नस नाही ना एवढा, जेवढं पायी मारचं एवढं नाही मारलं. स्टार्टिंगला पळला पहिला, नंतर डाय कमी झाला राव. डाय मुडाप होता असा. इथं पोरांनी बांधून टाकलं मध्ये. आता सोन्याचा गोरा झुपायला लागेल. सोन्याचा गोरा झुपल्यानंतर मग सोन्याचा झुप नंतर जाता येईल आपल्याला घरी, कारण सोन्याची गाडी ना. चेअरमन आपण आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मागले टोकरे द्या या ठिकाणी या सर्व कानी लाव कानी माने याला बिकवा. नाश्ताला आहे ना इथं आणलेलं काय झालं बेळ आणि वडापाव आणलेले इथे ठुले. मी पण खाल्लं, बऱ्याच जणांनी खाल्लं. सोन्याने ती गेल्यात घाटात, सोन्या बिकवा बाकीचे गेलेत ते इथे. मग नाश्ता करतील, नंतर आपण वासर आणि गोडं भरून टाकू आपलं. मग परत लय मोठा संघर्ष आहे आज राव. सावलीस गेली रे, सावलीच राहिली ना अशी. तिकडं कडकडलं त्या साईडला जाऊन सावली नेमकी ते बसल्यात ते. इथं ऊन लागत आहे राव. उभं थांबलं असा ते 1 वाजला, आता 1:30 वाजला साधारण. आता जास्त पण आपल्याला 3 वाजतील. आता हे पहिलं वासरू आहे ना कुंडलं ते तावडं सोडायचं. तावडं सोडल्यानंतर आता आपली उभं राहायची, आपले गोठ्या सोडायची आपल्या. अरे तेचला बाकी सगळ्यांना म्हणा तू जाऊ पुढं. आता मी सोने तर लेट, सोने तर तिकडं थांबलाय घाटातून. नाश्ता करीन मग निघायचं आपल्याला. अहो एक अर्धा तास निघणार आम्ही इथून. थोडी सावली भेटली जरा इथं सावली थोडी फक्त, बाकी सगळीकडे ऊन आलेलं आहे थोडं. हवा पण नाही चालवणार राव. सगळी भरली आम्ही आणि निघालोय. रोकल गावातून थोडं पुढं आलोय. झाडाखाली गाडी थांबवली जरा, म्हटलं पाणी पिऊ जरा. म्हटलं ताण लागली होती एवढे. मागच बाटली घेतली गावातून. दे पाणी ना. काय पुढे गेलं घेऊन ना नाश्ता, आईस्क्रीम खाऊ. नाही तर पुढे गेलं थांबवच ना कुठं हॉटेलमध्ये. त्या डायमंडला आहे ना त्या इकडं नाश्ता विष्टा. होय तो मारवाड्याचं इंद्रोजला काहीतरी देऊ खायला. पानची बाटली आहे का रे आपल्याकडं? एक पानची बाटली घेऊ. लावकडं इकडं घेऊ. चल विकूया. इंद्रू चल, काय घ्यायचं तुला? नाही दार लाव. समोसा द्या समोसा. तुला खायचा का? नको. समोसा खायचा का? अरे घेऊ ना. ते नको म्हणतोय रे. नाराज झाला काय? हा हो याला स्टिंग द्या. तू अक्काल त्यांनी चालणार नाही, तू अक्काल स्टिंग चालणार. स्टिंग दे रे. स्टिंग दे याला. अरे स्टिंग फेल व्हायची अक्काला वाटत इथं. दोन समोसा, एक पाण्याची बॉटल, एक आईस्क्रीम घेतली. हिंदुरला एक हिल नाही स्टिंग. हिंदुर स्टिंग घेतला आणि आईस्क्रीम घेतली. समोसा खाल्ला का नाही? नव्हती बिया खाल्ली काय तू? सर बिया काय पाहुणा घेऊन आहे काय तू? इंद्र डाय गाड्या खाली गावला ना आता डायरेक्ट नष्ट होईल. मग इथलं म्हणजे तोंडाला ते गाड्या खाली गावले झालेलं का? वा 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 वा. त्याला म्हणलं आम्ही नको थांबू.
आईस्क्रीम आणि कोच्या नील घेतलं होतं आणि इंद्रोजने केलं. इंद्रोज हाय कर. कसा आहे इंद्रोज? तुझं डोकं हिलनी स्टिंगनी चालणार, हिलनी तू नष्ट होशील डायरेक्ट. सकाळच्या धक्क्याला लावू दे फक्त. पुढे घेऊ आणि मग मागा आण फक्त डायरेक्ट. उतरून सांगतो थांब जरा. थांब उतरा आली आण माग. सरळ मार. ना इकडे 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 बस चल. $2,000 years later.